मित्रांनो या ठिकाणी म्हणा तर गुड मॉर्निंग भावना, कसे तुम्ही सगळेजण. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे डीडी व्लॉग या चॅनलवरती. तर आज आमच्या कॉलेजमध्ये फन फेअर डेचं नियोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं सोडा शॉपचं काय म्हणतात त्याला रे, सोडा शॉपचं आपलं हे आहे, स्टॉल आहे. कितीला सोडा आहे बाबा? तर मित्रांनो अतिशय कमी किमतीत तुम्हाला सोडा या ठिकाणी भेटणार आहे, 15 रुपयाला. किती? तर मित्रांनो तुम्ही जरा माझं नाव सांगा, तुझं सोडा प्यायला आला तर तुम्हाला 20 रुपयाला भेटणार आहे, 5 रुपये महाग भेटणार आहे. तर मित्रांनो 10-15 मिनिटं झाले पण आपल्याकडे कस्टमर येणार झालेत. तर विकास भाऊ आपल्या सोड्याबद्दल जरा माहिती सांगतो का तू? आपल्या सोड्याचे खूप वैशिष्ट्य आहेत. 3 मेन वैशिष्ट्य हा. आहेत. आपला सोडा आहे ना, आपल्या सोड्यामध्ये सोडा मिक्स असतो. हा घ्या, हा ऑरेंज आहे. हा ऑरेंज सोडा आहे ना, तो ऑरेंज कलरचा असतो. वाव, ऑरेंज कलर. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हेच आहे. बर, दुसरं वैशिष्ट्य आपला सोडा थंड असतो. थंड असतो. थंड. मित्रांनो दुसऱ्यांचा सोडा गरम असतो, आमचा सोडा थंड असतो. तिसरं मेन वैशिष्ट्य हा जिरा सोडा. हा जिरा सोडा एवढा पिचरत लागतो ना, हा, जसा जिरा सोडा पितो ना सेम तसा. म्हणजे मित्रांनो जिरा सोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे की हा जिरा सोड्यासारखा लागतो. हा, बरोबर आहे का? मेन वैशिष्ट्य. तर मित्रांनो अजून पण आपल्याला कस्टमर काय येणार झालेत. तर विकास भाऊन आपलं एक नवीन स्कीम आणली मार्केटिंगची. काय भाव आहे ती काय सांग? आपल्याकडे काही कस्टमर येणं झाले, त्याच्यामुळे आता आम्ही ही मार्केटिंगची नवीन स्कीम वापरणार आहे. थोड्याच वेळात तुम्हाला ह्या स्कीमचा रिझल्ट दिसून येणार. बर, 5 मिनिटं थांबा. म्हणजे कुठली गाणी लावणार तो ह्याच्यात? तुम्ही बघाच फक्त आता. पैसा ही पैसा होगा. आणि मित्रांनो आपल्या विकास भाऊच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे खरंच आपल्याकडे कस्टमर येऊ लागले आणि आमचं कलेक्शन सुद्धा वाढायला लागलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कस्टमरची भरपूर गर्दी व्हायला लागली. परंतु परत मग मी आणि विकास भाऊने ठरवलं की जरा थोडे कोंडून म्हणजे असं फिरून यायचं, कुठले कुठले स्टॉल वगैरे काय लागले ते बघायचं. म्हणून परत आम्ही तिकडे गेलो. आपल्या भावाचं चहाचं स्टॉल आहे, तर आपण या ठिकाणी चहा प्यायला आलोय. दे भावा एक चहा दे, तुला पाहिजे का? एक चहा दे. हा, मित्रांनो 1 नंबर चहा आहे, तुम्ही पण या. अजून काय लस्सी पाहिजे तुला? लस्सी पाहिजे का? तुला काय देऊ? दर लस्सी तुझी. अजून किती 50 होते? 60 नाही 50 ते 2 फ्रुटी, 2 फ्रुटी, अजून 4 फ्रुटी आणि 1 लस्सी. हातात घाल ना ती. राहू दे. एवढं काय बरं दे मला. नको आहे. स्टँड आणायला पाहिजे होतं, स्टेबल राह. पार्सल नको आम्हाला. ते घालून घाल. दीपक भाऊ आपला ते ग्लव्स घालून हाय कर एकदा. ओय हाय म्हणा एकदा. ओय पहिलवान, ओय पहिलवान हाय कर एकदा. व्हिडिओ बघितला कालचा? काय राव, बघितला तुम्ही? बघितला? चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मी एवढं काम घरात तुम्ही. केलं. तुमचं स्टॉल आहे म्हणल्यावर लग्न झाल्यावर कामाला फ्रेंड्स आहेत काम आपण आणि ह्याच्यात अजून एक सोय होती की विचारायचं मी. दोन्ही एक- छान लागलं तर पैसे द्यायचं ना. हे कसं म्हणलं तू छोटं आवडलं तरच पैसे द्या, नाही तर देऊ नका. हे बटाटा घालायचं ही बेळ करा आणि द्या. ही ठेवायस. विकास भाऊ टेस्ट करून सांग कसं झालं. लयच का खाऊन सांग कसं झालं. आपण पहिली पाणीपुरी टेस्ट करूया. टेस्ट करून तुम्हाला सांगतो टेस्ट कसं आहे. कसे बर, चटपटीत लागते हा. तुम्ही पण ट्राय करा. बघूया एकदा दाखव. आणि आम्ही तर टेस्ट केली पाणीपुरी. आता आपल्या भावासाठी घेऊन चाललोय, कारण की मित्रांना आपल्या घासातला घास दिला पाहिजे, कारण की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. बरोबर का? तर भावानं आपण आपल्या भावासाठी घासातला घास काढून आणलेला एवढं आहे लांबून खायचं. घेऊन आलो पाणीपुरी आपण. हो. कुठं खाल्ली होती पाणीपुरी? तुम्ही मग काय 1 किलोमीटर वरनं घेऊन आलो. तुला कळलं भावानं विश्वास बघू शकता भावाचा आमच्या किती आहे. हा एकदा टेस्ट करून सांग कशी लागते. का? खात रे एकदा.
अरे खाकी अरे चांगली आहे भावाचं रिएक्शन वरून तुम्ही समजू शकता कशा प्रकारे टेस्ट असेल. अजून एक राहिली भावा ती पण खाऊन टाक. होय म्हणतो का नाही म्हणतो? चालू गेम काय दाखव जरा. गुलाबी हे जे कलर सांगतील तो बोलून फोडायचा. तर यांनी सांगितलंय गुलाबी, पिंक सांगितलं. कर थ्रो कर भावा, पिंक कडे लक्ष दे. हा टाक कस. अरे ए सरळ टाक, सरळ टाक. दुसरा हे काय खेळणार आहेस होय तू? तुला जमल काय? ब्ल्यू अरे देवाचं नाव घेऊन टाक, माझं नाव घे नाही तर. वा वा आउट झाला की आता. तर भावांनो माझं 20 रुपयांनी फुकट घालवलेलं आहे. कुठला गेम आहे रे? गेमचं नाव काय? कलेक्ट कब्बर. हा युजिंग बलून. तर चालू. ए वा वा वा. तर मित्रांनो या ठिकाणी युट्यूब वरील काय म्हणते त्याला टेक्निक वापरलेले. बघू आपला भाव जिंकतोय. या ठिकाणी आपला भाव जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. चल या ठिकाणी आता विनिंग प्राइज भेटत आहे आपल्या भावाला. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या परमिटच्या मुली आहेत. तर या ठिकाणी गेमचं नाव काय? बॉल इन द बकेट गेम. आता मी ट्राय करणार आहे. बघू मला जमतोय का ना. कॅच करावे म्हणा. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं बॉल इन बकेट ह्याचं कलेक्शन तुम्ही बघू शकता किती झाले. वेळापूर आहे कुठलं? 800 रुपयाला चुना लागणार आहे आज. मित्रांनो या ठिकाणी आपलं सगळं फन फेअर संपला आता आहे का नाही. आपण आता जेवण करायला आलोय. भूक लागली. तर सगळं कलेक्शन किती झालं रे आपलं? कलेक्शन 1,500 झालं कलेक्शन. आणि मित्रांनो त्यातला प्रॉफिट आमचा 1000 रुपये प्रॉफिट आहे. हो प्रॉफिट उडवायचा. घे मित्रा तुला जर मिसळ पाव. कुठं आलो जेवायला सांग आपण? हॉटेलमध्ये. पण कुठल्या हॉटेलमध्ये? मित्रांनो तुम्ही मेंदू बघू शकता ह्यांचा कसा प्रकार चालतो. तर मित्रांनो जेवण करून आम्ही इकडं सायजराच्या वॉटर पार्ककडे आलोय. तर इकडे याचं कारण म्हणजे आपल्या विकास भाऊचं थोडं काम आहे. आणि आज दिवसभर मित्रांनो फन फेअर वगैरे झाल्यानंतर मित्राचा तुम्ही गॉगल बघू शकता. गॉगल फोडलेला नाला. गॉगल फुटला होता. आपण रिपेअर करून घेतलाय. 800 रुपये गेलं. जाऊ दे माझ्याकडूनच फुटला होता. पण मी कायला पैसे दिले तर ह्याच्याने नीट केलाय. जाऊ द्या. आणि आता आपल्याला काय रे ती ट्रेडिशनल डेचं मित्रांनो आता तयारी चालू करायची आम्हाला. म्हणजे ते थीमचे ड्रेस वगैरे सगळे अरेंज करायचे आहेत. तर आता त्यासाठी आपण अकलूजला जाणार आहे.
तर उद्या तुम्हाला कल्चरल डेचा व्लॉग बघायला भेटेल. तर आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. बाय. परत भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. बाय.